मराठा आरक्षणाच्या संदर्भात सभागृहात चर्चा सुरू आहे। तिकडे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोघा जणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या। सुरक्षा व्यवस्था भेदून हे दोघेही सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले। यावेळेला पीठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्याचे आदेश दिले। काही खासदारांनी पुढाकार घेतला, या दोघांना पकडलं। संसदेत पकडलेल्यांपैकी एक जण महाराष्ट्रातल्या लातूरचा आहे। लातूरचा अमोल शिंदे आणि हिसारची नीलम सिंग अशी दोघांची नावं असल्याची माहिती आहे। या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। तर संसदेच्या बाहेरून दोघांना घोषणाबाजी करत अटक करण्यात आली। स्मोक कॅन्डल जाळण्यात आली। या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि सुरक्षेच्या संदर्भात दोन धक्कादायक घटना घडलेत। या दोन्ही घटनेतल्या तरुणांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। यापैकी एका घटनेतला तरुण अमोल शिंदे हा महाराष्ट्रातल्या लातूरचा असल्याचं समोर आलंय। संसद परिसरामध्ये दोन तरुणांनी जे स्मोक बॉम्ब फोडले होते ते माझ्या मागे परिसर आहे। तिथे फॉरेन्सिकची चमू इथे आलेली आहे, ती तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळते। सोबतच फोटो देखील काढले जात आहे आणि हे फॉरेन्सिकचे अधिकारी जे आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते ते त्यांनी सॅम्पल आता एकत्र केलेले आहे। सोबत दिल्ली पोलीस देखील आहे, सोबतच क्राईम टीम देखील इथे पोहोचली आहे। दिल्ली पोलिसांची क्राईम टीम आहे ते इथे आणि इथेच घटनास्थळी घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि सोबतच जर बघितलं या इथे दोन तरुणांना, त्यापैकी एक तरुण जो होता तो महाराष्ट्रातील लातूर होता अमोल शिंदे आणि दुसरा जो होता ती नीलमा कौर जी होती ती हिसारची होती। त्यानंतर दोन तरुण हे संसद भवनाच्या परिसरात होते, एक सागर शर्मा आणि देवकांत। हे जे दोन तो आहे हे कर्नाटकाचे बेंगळूरमधून मैसूरमधून आलेले दोन तरुण होते, ज्यांनी आतमध्ये उडी मारली आणि त्यांनी स्मोक बॉम्ब फोडले होते। दोघांनी जे स्मोक बॉम्ब फोडले त्यांची तपासणी करण्याकरता तिथले फॉरेन्सिकचे नमुने घेण्याकरता चमू इथे दाखल झालेली आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव सह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत। माझ्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आहे, त्यांची थेट चर्चा करूया। सर, ज्या पद्धतीची घटना लोकसभेत घडली त्यानंतर वाटतं की सुरक्षा अजून कडेकोट करण्याची गरज आहे? आज लोकसभेमध्ये 1 वाजेच्या आसपास दोन तरुण यांनी गॅलरीतून खाली उडी टाकली आणि एकदमच लोकसभेमध्ये गोंधळ झाला। खरं तर हे कोण नेमके तरुण होते, कशासाठी त्यांनी उड्या टाकल्या आणि त्यांची काय प्रॉब्लेम, ही त्यांना आता अटक केलेलं आहे आणि अटक केल्यानंतर त्याची चौकशी चालू आहे। आणि मला वाटतं सर्वपक्षीय सरकारने बैठकसुद्धा बोलवलेली आहे। तर एकंदरीत अशा प्रकारच्या घटना व्हायला नको आहेत, पण सुरक्षामध्ये तो येत असताना त्याच्यामध्ये काही चूक झाले का हे सर्व 1-2 दिवसामध्ये नक्की निकाल येईल। कारण की पब्लिक गॅलरीमध्ये जर कोणाला यायचं असेल तर खासदारची पास लागते। ज्या खासदारांनी पास दिलेली आहे त्याची देखील चौकशी होण्याची गरज आहे का असं वाटतं तुम्हाला? सर्व प्रकारची चौकशी होईल आणि निष्कर्ष 2 दिवसात बाहेर येईल। आणि दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की बाहेर अजून तरुणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 2 लोकांना संसदे भवनातून, 2 लोकांना बाहेरून। त्यामध्ये एक मराठी तरुण लातूरचा असल्याची माहिती पुढे आलेली आहे। हो, लातूरचा असेल किंवा महाराष्ट्रातला असेल किंवा कुठल्याही राज्यातला असेल, तो जर गुन्हेगार असेल तर त्याला नक्कीच शिक्षा होईल आणि कडक शासन त्याला केलं जाईल। धन्यवाद। हे होते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलंय की जर गुन्हेगार असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नितीनसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत। हे माझ्यासोबत धैर्यशील माने आहे, त्यावेळेस पब्लिक गॅलरीत ते उपस्थित होते। काय झालं त्यावेळेस जेव्हा ही घटना घडली? मी काही माझे मित्रपरिवार पार्लमेंट पाहायला लहान मुलांसह आला होता। मी त्यांना घेऊन ते पाहण्यासाठी म्हणून तिथं थांबलो होतो आणि ते पाहताना अचानकच म्हणजे आम्ही 40-45 मिनिटाचा अवधी असतो पार्लमेंटरी प्रोसिजर पाहण्याचा, त्यामुळे आम्ही यायच्या आधी काही मंडळी तिथं बसली होती। त्यातल्या पुढच्या 2 रोमध्ये ही मुलं त्या ठिकाणी बसली होती। पहिल्या मुलांना त्याच्यामध्ये उडी मारली। पहिल्या ज्यावेळी अचानकच म्हणजे ज्यावेळी सिक्युरिटी 45 मिनिटाच्या आत लोकांना बाहेर काढायला चालू करते, एक रोज असा खाली झाला, त्याच्यावेळी अचानक चुळबुळ सुरू झाली आणि त्या मुलानं त्यामध्ये वेलमध्ये बाहेर ह्याच्यामध्ये हाऊसमध्ये उडी घेतली। तो उडी घेत बेंचेसवर पळायला लागला। पळता पळता ठिकठिकाणी तो पळत पुढे गेला। अचानक त्यांनी शूज काढले, त्याच्या पाठोपाठ दुसरा एक मुलगा त्याच्यामध्ये उडी मारला आणि ज्यावेळी ते चालू झालं त्यावेळी आम्हाला काही कळायच्या आतच
पिवळ्या कलरचा धूर निघायला सुरुवात झाला. धुरंड्या असं जसं धुरांड्यासारखं काहीतरी होतं की ज्याच्यामुळे स्मेल एक त्या ठिकाणी, स्मोक बॉम्ब होता असं वाटतं. काय माहिती काय होतं, कारण आम्ही तर मी पाहिलेलं नाही, पण सगळं येलो कलरचा असा धूर सर्वत्र झाला आणि त्याचा स्मेल एक सगळेच त्यामध्ये होते. हे आमचे सगळे लोकं सोबत हे होते सगळे हे जे आहेत ते 4 नंबर गॅलरीवाले आहेत. हे सगळे हा, हे सगळे 4 नंबर गॅलरीमध्ये सगळे बसलेले प्रत्यक्षदर्शी आहेत, ज्यांनी ती घटना आमच्या 2 सेकंदवर या ठिकाणी आम्ही पाहिली. आणि ते जे 3 लोक होते, 2 लोक होते, अशी चर्चा खूप आहे. 2च लोक होती. हां. 2च लोक होती. पहिल्यानं उडी मारल्यानंतर त्याला वेळ लागला आणि दुसरा त्याच्या पाठोपाठ त्याला या ठिकाणी हे करायला लागला, पाठलाग करत त्याच्या खाली त्यांनी उडी मारली. ते काही घोषणा वगैरे देत होते. नाही, काहीतरी ते ओरडत होते, पण नेमकी काय घोषणा होती ते इतक्या आवाजामध्ये आणि गोंधळामध्ये माझ्या तरी लक्षात नाही आलं, पण काहीतरी ते एकमेकाच्या बद्दल बोलत होते. सांसद आ गए, जब पकड़ लिया उसको, दूसरे को भी पकड़ लिया, पीछे को भी. उसके बाद में अचानक गैस आना स्टार्ट हुआ. तो उसके जूते में था, कहीं था मालूम नहीं था. येलो कलर का गैस है, थोड़ा सा बर्निंग हो रहा है नाक में उसके. तो वहाँ हम थे तो बाद में पूरी पकड़ लिया. एक मुझे लगता है एक को पकड़ा हुआ है अभी भी, दूसरे को भी पकड़ा हुआ है अंदर, अभी चल रही है. जितने भी लोग यहाँ पे आते हैं, विजिटर्स हो चाहे रिपोर्टर्स हो, बिकॉज वी डोंट नो कि किसी के टैग्स नहीं है रिपोर्टर्स के, सो एवरीबडी इज लाइक एक दूसरे से टकराते हुए जाते हैं. तो आई थिंक सो गवर्नमेंट को ध्यान देना चाहिए. उन दोनों लोगों को पकड़ लिया गया है. अभी फिलहाल जो पता चला है, कोई एक का नाम जिसका मैंने पास देखा सिक्योरिटी ऑफिशियल्स के साथ, कोई सागर करके है, और वो हमारे जो मैसूर के सांसद हैं माननीय प्रताप सिम्हा जी, उनके गेस्ट के रूप में हुआ है. जहाँ मेरी सीट है उसके ऊपर गैलरी की तरफ से पहले एक कूदा, फिर दूसरा कूदा, और जो अंदर चलने की जगह होती है उसके बजाय 20 सीट से सीटों को ऊपर कर कूद के आ रहे थे. तो हम 7-8 MP उसकी तरफ भागे, और जब उसको लगा कि घेर लिए तो एक ने उसमें से एक जूता निकाला और जूते में से कोई चीज निकाली, और जैसे ही निकाल के उसने कोई चीज खोली तो धुआं निकलना शुरू हुआ. हमको लगता है ये पार्लियामेंट ही बड़ा अब शकुनी है भाई. अब और क्या कहें, इसमें सुरक्षा की व्यवस्था और होनी चाहिए. एक तो सुरक्षा की व्यवस्था करनी चाहिए, और दूसरे कुछ और सुविधाएं देना चाहिए हम लोगों को. अध्यक्ष की तरफ भागता हुआ और कह रहा था कि तानाशाही नहीं चलेगी, और जो उसका जूता था उस जूते के नीचे से निकाल करके उसने, और तब धुआं निकालना शुरू किया. उसके बाद हम सभी MP वहां पर इकट्ठा होकर के उसको पकड़ने का काम किया. इस विषय को मैंने कल भी उठाया था पार्लियामेंट में 0 आवर के समय पे, कि वो गुरपत सिंह मानू जो है, जो खालिस्तानी टेररिस्ट है, अमेरिका में बैठा हुआ है, उसने बाकायदा ये थ्रेट दिया था कि 13 दिसंबर को पार्लियामेंट अटैक करूंगा मैं. आप फिर भी उस पर हाथ रखे बैठे रहे, आपने सीरियसली नहीं लिया.